रविवार 6 जुलैची रात्र साधारण 9 वाजण्याची वेळ. सगळीकडे शांतता होती. पण अचानक एक बातमी आली आणि रायगडमधल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. बातमी होती रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळ कोर्लई समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळल्याची. बातमी वाऱ्यासारखी पसरली. बोट पाकिस्तानवरून आली आहे का? कोणी त्या बोटीमधून उतरला आहे का? कोणी अलिबागमध्ये घुसलाय का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा कुठल्या हल्ल्याचा प्लॅन नाही ना? अशा अनेक चर्चा ही संशयास्पद बोट दिसल्याच्या बातमीमुळे होऊ लागल्या. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानातून आलेले दहशतवादी समुद्र मार्गानेच भारतात शिरले होते. त्यामुळे कोर्लईत अशी बोट दिसल्यावर रायगड पोलीस, तटरक्षक दल आणि गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या. अंधारलेल्या समुद्र किनाऱ्यावर शोध मोहीम सुरू झाली. संपूर्ण कोर्लई, अलिबाग, मुरुड परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांचं ऑपरेशन रात्रीच सुरू झालं. एकूण 52 अधिकारी आणि 554 कर्मचारी रात्रभर अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि गावात तैनात होते. या ऑपरेशनला स्वतः रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लीड केलं. रात्रभर पोलिसांचं पथक किनाऱ्यावर पाळत ठेवून होतं. पोलिसांनी सगळ्या यंत्रणा वापरून हा परिसर पिंजून काढला. एकीकडे रात्री समुद्रावर बोट शोधली जात होती, तर दुसरीकडे आजूबाजूच्या भागात कोणती संशयास्पद व्यक्ती आढळतीये का यावर पोलिसांचं लक्ष होतं. गावातल्या प्रत्येक गल्लीत, समुद्र किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर पोलिसांचा कडक पहारा होता. स्थानिक मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. रात्रभर पोलिसांचं ऑपरेशन सुरू होतं. दुसऱ्या दिवशीही हा तपास सुरूच होता. या तपासाचं उत्तर मिळालं आणि समोर आलं अलिबागचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणाऱ्या बोटीचं सत्य. ही बोट होती की दुसरंच काही, हे सत्य समोर आणणारं सर्च ऑपरेशन पार कसं पडलं त्याचाच थरार सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय, तुम्ही पाहताय बोलबिडू. रविवारी रात्री 8:55 भारतीय तटरक्षक दलाच्या दिल्ली मुख्यालयाकडून भारतीय तटरक्षक दल मुरुडला माहिती मिळाली की रायगड जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये कोर्लई किल्ल्याजवळ अरबी समुद्रात सुमारे 2.5 ते 3 नॉटिकल मैल अंतरावर एक संशयास्पद पाकिस्तानी मासेमारी बोट आढळली आहे. ही माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल मुरुडने रायगड जिल्हा पोलिसांना या संशयास्पद बोटीबद्दल कळवलं. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने रायगडची पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. रायगड पोलिसांनी लगेचच क्विक रिॲक्शन टीम आणि BDDS पथक यांच्या 2 तुकड्या केल्या. पोलिसांना रेवदंडा, सागरी भाग, कोर्लई परिसर, JSW आणि साळावमध्ये तैनात करण्यात आलं आणि सुरू झालं रायगड पोलिसांचं सर्च ऑपरेशन, एक बोट शोधण्याचं. रायगड जिल्ह्यातले सगळेच पोलीस या ऑपरेशनमध्ये कामाला लागले. जिल्ह्यातली प्रत्येक पोलीस हद्द, प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली, समुद्र किनाऱ्याच्या प्रत्येक भागावर पोलिसांची नजर होती. संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी 19 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची, नागरिकाची कसून चौकशी होत होती. अलिबागचा परिसर हा पर्यटनाचा भाग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले हॉटेल्स, रिसॉर्ट यांची झाडाझडती पोलीस घेत होते. तर दुसरीकडे कोर्लई समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी संशयास्पद बोट आढळल्याचा मेसेज आला होता त्या ठिकाणीही त्याच रात्री सर्च ऑपरेशन सुरू झालं. या सर्च ऑपरेशनची सूत्र होती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे. 52 पोलीस अधिकारी आणि 554 पोलिसांना घेऊन त्यांनी रात्रीच अलिबाग परिसर आणि समुद्र किनारे पिंजून काढले. कोर्लई समुद्र किनाऱ्यासह त्याच्या आजूबाजूला असलेले समुद्र किनारे, बोटींचे लँडिंग पॉइंट यांची सागर रक्षक दल, स्थानिक मच्छीमार आणि विश्वासू नागरिकांना सोबत घेऊन तपासणी सुरू झाली. पावसाळा सुरू असल्याने रात्रीच्या वेळी काही बोटींना समुद्रात जाण्यास बंदी होती. रविवारी रात्री ही घटना घडली. त्या दिवशी अलिबाग भागात पावसाचं वातावरण होतं. आता संशयास्पद बोट कुठे आहे याचा तपास घेण्यासाठी समुद्रात उतरणं आवश्यक होतं. म्हणून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भारतीय तटरक्षक दलासोबत कोऑर्डिनेशन केलं. तेव्हा त्यांना मिळाली एक टग बोट. ही बोट आल्यानंतर पोलीस अधीक्षक आंचल दलाल 5 सहकाऱ्यांसह स्वतः बोटीमध्ये उतरल्या आणि समुद्रात बोट दिसलेल्या संशयित क्षेत्रामध्ये गेल्या. जी संशयास्पद बोट कोर्लई किनाऱ्याजवळ असल्याची माहिती मिळाली होती ती अरबी समुद्रात साधारण 2.5 ते 3 नॉटिकल मैल अंतरावर होती. पण एकतर रात्रीची वेळ, समुद्राला ओहोटी आणि पावसामुळे वातावरण खराब असल्यामुळे टग बोटीला समुद्रात जास्त अंतर पार करणं अवघड जात होतं. पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि त्यांची टीम या बोटीतून जवळपास 2 नॉटिकल मैल अंतरावर गेल्या. पण वातावरण जास्तच खराब असल्यामुळे त्यांना पुढे जाता आलं नाही. तरीही त्यांनी तपास थांबवला नाही. रायगड पोलीस अलर्टवर होतेच, पण सोबतच इतर यंत्रणा सुद्धा अलर्टवर होत्या. या ऑपरेशनमध्ये रायगड पोलिसांसह भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम विभाग, मत्स्य विभाग सगळेच कामाला लागले. एकमेकांशी संपर्क साधून संशयास्पद बोट शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. मत्स्य विभागाच्या मदतीने किनाऱ्यावर मासेमारीसाठी लागलेल्या नौका,
जेट्टीवरच्या आणि सागरी खाडी भागामध्ये नांगरून ठेवलेल्या नौकांची तपासणी सुरू होती। या दरम्यान नागावमधून 5 संशयितांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी सुरू झाली। आता सस्पेन्स फुटणार असं वाटायला लागलं, पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही। त्या संशयितांना सोडून देण्यात आलं। कोर्ले किनाऱ्याजवळच्या भागात ड्रोनच्या मदतीने संशयास्पद बोटीचा शोध घेण्याचं काम सुरू होतं। भारतीय तटरक्षक दल त्यांच्याकडे असलेल्या हेलिकॉप्टरमधून बोटीचा शोध घेत होतं। ही संशयास्पद बोट शोधण्याचं ऑपरेशन रविवारी रात्री 9 वाजल्यापासून सुरू झालं होतं। बोट पाकिस्तानमधून आल्याचा संशय, त्यात संवेदनशील असलेल्या भागात बोट दिसल्याच्या बातम्या, यामुळे सगळ्याच यंत्रणा तहानभूक विसरून या ऑपरेशनमध्ये काम करत होत्या। जवळपास 22 तास झाले होते। सर्च ऑपरेशन सुरूच होतं। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता या संशयास्पद बोटीचा सस्पेन्स संपला। भारतीय तटरक्षक दल आणि नेव्हीकडून पोलिसांना या बोटीबद्दल माहिती देण्यात आली। माहिती अशी होती की समुद्रात जे दिसलं होतं ती संशयास्पद बोट नसून मासेमारीसाठी वापरला जाणारा GPS ट्रॅकर असलेला बोया आहे। हा मुकादर बोया 99 नंबर MMSI 4638000411 असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली। पण तरी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडता आला नव्हता, कारण हा बोया पाकिस्तानमधल्या मासेमारी बोटीवरून तुटून वाहत आला होता आणि भारतीय सागरी हद्दीत पोहोचला होता। आता बोया असतो काय, तर समुद्रात मासे पकडताना मासेमारीच्या जाळीला हे बोया लावले जातात, जे मासेमारी वेळी जाळी काढायला उपयोगी येतात। बोयावर लाईट लावून GPS सिस्टीम लावली जाते, जेणेकरून समोरून येणाऱ्या बोटीला इथे मासेमारीचा बोया आहे हे कळावं। मच्छीमार या बोयाचा वापर फक्त मासेमारी करताना आपली जाळी बुडू नये आणि बोटीचं लोकेशन समजत राहावं यासाठीच करत असल्यामुळे यात काहीही संशयास्पद नव्हतं। पण रायगड पोलिसांचं सर्च ऑपरेशन अजूनही थांबलेलं नाही, कारण मुकादर बोया 99 समुद्रात अजून कुठे आहे तो सापडलेला नाही। हा बोया अजूनही समुद्रात तरंगत असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय। अशाच प्रकारचा GPS ट्रॅकर असलेला मासेमारीसाठी वापरला जाणारा बोया गुजरातच्या ओखा किनाऱ्याजवळही 3 जानेवारी 2025 ला आढळला होता। त्यामुळे या बोयाचा शोध अजूनही घेतला जातोय। पण कोर्लई समुद्र किनाऱ्यावर असलेल्या संशयास्पद बोटीच्या बातमीमुळे रायगड पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्याच रात्री बोट शोधायला सुरुवात झाली। त्यामध्ये 52 अधिकारी, 554 कर्मचारी, भारतीय तटरक्षक दल, कस्टम विभाग, मत्स्य विभाग आणि स्थानिक नागरिक प्रत्येक जण उतरला। प्रत्येकानं ही बोट शोधण्यासाठी प्रयत्न केले। परिसर पिंजून काढला गेला, नाकाबंदी झाली, कित्येक ठिकाणी झडती झाली। रात्रीच्या वेळी वातावरण अनुकूल नसतानाही बोट शोधण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक समुद्रात गेल्या। जवळपास 22 तास सर्च ऑपरेशन सुरू राहिलं। त्याचा शेवट झाला तो ही बोट नाही तर बोया होता या बातमीनं। पण लक्षात राहिला तो या सर्च ऑपरेशनचा थरार। 52 अधिकारी, 554 कर्मचारी आणि एक संशयास्पद बोट।